सर तुम्ही 1170 मतांनी विजयी झालात तर आडगाव बुद्रुक गटातून गणातून तर काय म्हणाले या संदर्भात? हे विजय निश्चित माझा नाही आहे, हे सर्व जनतेचा विजय आहे. हे विजय जनतेचा आहे. जनतेने मला कौल दिलं मतदानाला, तो विजय निश्चित होणारच होतं. कारण की जनतेने आपल्यावर भरभरून प्रेम केलेले आहे. पेटीत असं नाही एक बी पेटी खाली नाही राहिली आपल्यासाठी. टोटल मतदाराने आपल्याला जो विश्वास दिला त्या विश्वासाला आपण कधीच तडा देऊ शकत नाही. त्याच्यामुळे जनतेने आपल्याला, सर्व जनतेचा मी मनापासून आभार मानतो. हा, आपण पंचायत समितीचे आधीचे आपण मेंबर होतात त्या ठिकाणी जे काम आपण केलेलं आहे त्या कामाची ही पोचपावती आहे असं आपल्याला वाटते का? हो, निश्चितच आहे ना. हे जे खासदार साहेब त्यावेळेस मंत्री होते आपल्या रोजगार हमीचे, त्याच्या माध्यमातून आपण जे रोजगार हमीचे कामं केले, आणखी ते पालकमंत्री होते त्या डिप्युटेशन जो बजेट आणलं, आपलं खडीकरण असेल, विहिरी असेल, गायगोट असेल, ह्या भरपूर कामं ह्या आपण ज्यावेळेस पंचायत समिती गांधीली गलातून पहिल्या वेळेस निवडून आलो होतो आणि योगायोग आपल्याला साहेबांनी आपल्यावर विश्वास देऊन आपल्याला उपसभापती केलं होतं. त्या माध्यमातून आपण भरपूर विकास केले. त्या विकासाची आपल्याला आज पावती मिळाली. आता तुम्ही निवडणुकीच्या काळामध्ये मागच्या वेळेचे जे काही कामं बाकी राहिले किंवा या निवडणुकीमध्ये तुम्ही ग्रामस्थांना जे विकास कामाला तुम्ही आश्वासन दिले, तर त्या संदर्भामध्ये आता कोणते आश्वासन दिले काय म्हणतो? आम्ही जे कामं राहिले कोणते असो, तो बचत गट माध्यमातून महिलांचं उद्योग असून छोटा मोठा त्याच्यावर भर, शैक्षणिक, आपलं आरोग्य, जे कामं राहिले ते पूर्ण करायची आपण आश्वासन दिले. ते पुढच्या ह्या उद्यापासून आपण पदावर बसल्यावर सुरू करून देऊ. तरुणांच्या हाताला काम देऊ असं आपण आश्वासन दिलं होतं. तरुणांच्या हाताला आपण काम देणार नाही. तरुणांच्या हाताला, तरुणासाठी आता आपली जे बिडकीन MIDC आहे त्याच्यात आपलं आहेच ना. साहेबामुळं, बापूमुळं तिथं आपल्या जे तरुणाला जेवढी तिथं निवडणुकीमध्ये आपल्याला कोणत्या गावातील ग्रामस्थांनी मतदान केलं? सगळ्यात जास्त गाडीवाटनी प्रेम दिलं मला. गाडीवाट, गारदोन, तांडा ह्या सगळ्यात जास्त प्रेम दिलं आपल्याला. बाळापूर असो, सहसरमुळी असो, हे जास्तीत जास्त आपल्याला प्रेम दिलं. आपला प्रचार देखील हायटेक होता. त्या प्रचाराचं इंगित सुद्धा आपला विजय हा आहे असं वाटत नाही का? हो हो हो. आपल्या प्रचारची जी यंत्रणा आहे ती यंत्रणा खूप याच्यात होती, हायटेक मध्ये होती. आणि मतदार आपल्या पाठीशी होते खंबीरपणे. त्याच्यामुळे मला असं वाटलं नव्हतं की आपल्याला काही घटना घडतील असं. तुमच्या 3 पैकी 2 उमेदवार तुम्ही आलात, पण एक उमेदवार तुम्ही गमावला. त्या संदर्भात ते मला दुःख आहे ना. त्या उमेदवाराचे, तो आमच्या सोबतचा उमेदवार जर तो पराभव झाला त्याचं मला खूप दुःख आहे. ग्रामस्थांना तुम्ही काय आवाहन करणार? कशाबद्दल? ग्रामस्थांना तुम्ही आवाहन काय करणार? आता मी उद्यापासून सगळ्याची भेटीगाठी आणि आभार दौरा करणार. उद्यापासून सगळ्यांनी मला, जनतेने माझ्यावर विश्वास देऊन मला कौल दिलं मतदानाचं, त्याचा मग आभार दौरा माझ्या उद्यापासून सुरू राहणार. आणि 5 वर्ष मी त्या जनतेच्या सोबत राहणार. मी शब्द दिलेले, माझ्यासाठी तुम्ही 1 दिवस काम करा, मी तुमच्यासाठी 5 वर्ष शिपाई म्हणून काम करेल, हे मी शब्द पाळेल. का तुमच्या भागातील उमेदवार प्रचंड मतांनी निवडून आले, तर या संदर्भात तुम्ही कसा जल्लोष तुम्ही साजरा केला? उमेदवार निवडून येणं हे काय साहजिक कुठेही घडत नाही. मागच्या 5 वर्षाला ज्यावेळेस त्यांचे मिसेस उभ्या होत्या त्याही असेच पहिली वेळेस आलते, म्हणून आम्ही सर्वांनी विचार करून निवडून दिलं. 5 वर्ष त्यांनी जे पायामध्ये बांधल्यासारखे जे कामं केले, कुठलीही जनता असो, कुठलंही काम असो, छोटं मोठं कुठलंही जर काम असो, 3 वर्षाच्या लेकरांना तर सांगितलेली गोष्ट असेल, 10 वर्षाच्या माणसापर्यंत असो किंवा वयस्कर असेल, कुठलंही जरी काम असेल तरीही त्यांनी ते गोष्ट माझं स्वतःचं काम आहे हा विचार करून जे काम केलं. आता आपणही बाहेर बघतो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये काम बघतो, कुठल्याही याच्यामध्ये बघतो, काही लोक निवडून आणल्याच्या नंतर 5 वर्ष हे जनतेच्या समोर पण येत नाही. ते 5 वर्ष आमच्या सोबत प्रत्येक वेळेस, प्रत्येक मिनिटाला राहिले. कुठलंही जरी काम असेल तर प्रत्येक काम करून घेतलं, करून दिलं. स्वतः त्यांनी जे पाठीमागं लागून
एवढं काम आज गाडीवर सारख्या गावामध्ये, एक छोट्याशा गावामध्ये 25 कोटी रुपयाचा निधीचं काम झालंय. हे काम काही जनते, सरपंच किंवा गावकरी ह्या लेवलला होत नाही. कुणाचा तरी मोठ्याचा हात असेल त्यावेळेस होतं. तर आमच्याकडे धावणारं जे मशीन होतं, त्या धावणाऱ्या मशीनना आम्हाला या गोष्टी करून दिल्या. काही जरी काम पडलं तर स्वतः पळून काम करून घेतलं, तर ते जनतेचा विजय, त्या हिशोबाने जनता पाठीमागे राहिली. या निवडणुकीमधून एक राजकीय परिवर्तन घडताना आपल्याला दिसतं आहे की जो उमेदवार किंवा जो व्यक्ती समाजामध्ये काम करेल त्याला समाज निवडून देईल. 100% इथं आता सहज आहे ना, तुमच्या समोरची गोष्ट आहे. समाज हे फक्त समाज बघून, किंवा जे लोक म्हणतात ना समाजावरती राजकारण चालतं, हे आमच्या सभापतीनं जे आहे तर या गोष्टी साऱ्या धुडकून लावून दिल्या. इथं बघा तुम्ही, समाजावरती राजकारण झालंच नाही. लोक पहिले बोलत होते नाही बाबा लोक समाजावरती मतदान करतात. नाही, गावकऱ्यांनी ज्यांनी काम केलं, काम करणारा जर नेता असेल तर समाज हे साऱ्या गोष्टीला धुडकून लावतो, काम करणाऱ्या माणसालाच निवडून देतो. पण विषय आहे. काय नाव तुमचं? अनिल शिंदे. तुमच्या परिसरातील उमेदवार सर्व मतांनी विजय झाले, तर या संदर्भात तुम्ही काय म्हणाल? या परिसरामध्ये ऑलरेडी त्यांचं ते नाव आहे बाबासाहेब राठोड म्हणून. त्यांनी ते मागीलचे पंचवार्षिकमध्ये जे कामं केली, सर्व जनतेला, सर्व समाज, सर्व जाती धर्माचे लोक, कुठेही जातपात न बघता, कोणताही पक्षाचा न बघता, त्यांनी सर्व पक्षांचे लोकांची, विरोधकांची, सर्व जाती धर्मांची, त्या सर्व लोकांची मागील 5 वर्षामध्ये कामं केली. आणि आता बी त्यांनी जे शब्द दिला आणि माणसाचा स्वभाव वगैरे बघून सर्व जनतेने आणि मतदारांनी त्यांनी त्या हिशोबाने त्यांना कौल दिला आणि जनतेने त्यांनी निवडून दिली. काय नाव तुमचं? माझं नाव शेख अप्पार पटेल. हां सर, कोळगे सर, तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये फारच तुम्ही परिवर्तन घडून आणलं, तर या संदर्भात तुम्ही काय म्हणाल? छत्रपती संभाजीनगरचे खासदार सन्माननीय भोंगरे साहेब आणि पैठणचे विकास पुरुष सन्माननीय बापूसाहेब यांनी जे आम्हाला उमेदवार दिले होते, आडगाव गटासाठी आपले विजूभाऊ घोडके आणि गांधीली पंचायत समिती गणासाठी आपले मागचे सभापती राठोड साहेब, तर त्यांनी आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना बोलावून एक मेळावा आयोजित केला आणि त्या मेळाव्यामध्ये सांगितलं होतं की हे मावळे तुम्हाला दिलेले आहे. आणि साहेबांनी जे विकास कामं केलेली आहे मागच्या पंचवार्षिकमध्ये, त्या विकासाच्या जोरावर आम्ही लोकांपर्यंत गेलो, लोकांना विकास कामं समजून सांगितली आणि आपला विकास कोण करू शकतो हे त्यांना ठामपणे असं सांगितलं आणि त्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक जिंकून सुद्धा दाखवली.